नमस्कार. आपण बघतो महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. पेठ, सुरगाणा, हर्सूल हे तालुके सतत चर्चेत आणि इथं सतत अधिकारी काही ना काही पराक्रम करतच राहतात, म्हणून हे तालुके चर्चेत असतात. यावेळी सुद्धा सुरगाणे आणि पेठ या दरम्यान एक मोठा पराक्रम या अधिकाऱ्यांनी करून दाखवलेला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास मंडळ यांच्या मर्यादित नाशिक 2 यांच्या आधारभूत खरेदी योजना अंतर्गत कौटुंबी आदिवासी विकास सरकारी संस्था तालुका सुरगाणा येथे अशोक लेलन कंपनी ट्रक क्रमांक MS-15 FV 533 या गाडीत 400 पोते प्रत्येक किमी वजनाचे भात साळ. तर आपण बघूया याच्यावरती कारवाई काय होते. पेठ पोलीस स्टेशनमध्ये हे धान्य जमा आहे गाडी आणि पकडलेले आहे. तर पुढील कारवाई बघू. धन्यवाद. तर पाठीमागं जी गाडी दिसते ही गाडी पूर्ण लोडिंग आहे आणि त्याच्यामध्ये भात आहे. तर ही जी गाडी चेक नाका जो राजबारी गुजरात जाणार आहे त्या रस्त्याला पकडलेली गाडी आहे आणि या गाडीमध्ये पूर्ण भात भरलेला आहे. अद्याप याचा तपास चालू आहे आणि आम्हाला सुद्धा कळलं. आम्ही पेठ पोलीस स्टेशनला ही गाडी जमा आहे आणि आम्ही बघितले. मला माहिती मिळाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष येऊन बघितल्यानंतर पूर्ण गाडी भरलेली भाताची आहे. आता ह्या गाडी कुठली आहे काय आहे याचा तपास सदर पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे आणि पुढील जी काही कारवाई तात्काळ थोडीशी माहिती मिळाली का हे महामंडळचं आहे. तर बघूया आपण याच्यावर कारवाई काय होते. अवैध तर आरोपी क्रमांक 1 ॲग्रो इंडस्ट्रीज लखमापूर तालुका दिंडोरी येथे आरोपीने आपल्या फायद्याकरिता काळ्या बाजारात विकण्याकरिता व आर्थिक फायदा होण्याकरिता गुजरात राज्य आणि सरहद्द राजबारीच्या पुढील सरहद्द या ठिकाणी पोलिसांनी आपली हुशारीने हा ट्रक पकडलेला आहे आणि सर्वसाधारण यांच्यावरती गुन्हा दाखल तर करण्यातच आलेला आहे आणि बघू अजून याचा तपास करण्यात येणारच आहे. टोटल 5 गाड्यांपैकी 1 गाडी पकडलेली आहे. धन्यवाद. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आपण खरोखर राजबारी सरहद टोलनाका जो या ठिकाणी आहे तिथे आपण भेट दिलेली आहे. जे काही महाराष्ट्राचा माल तो गुजरातमध्ये पार्सल होतो आणि गुजरातचा माल जो आहे तो महाराष्ट्रात अवैधरित्याने. तर आता हे जे काही सुरगाण्याचं कौटुंबी म्हणून आहे सुरगाण्यामध्ये ते महाराष्ट्र शासनाच्या अंडर महामंडळचंच आहे जे काही धान्य खरेदी केंद्र. तर त्या ठिकाणी लखमापूरला रवाना केलेल्या 5 गाड्या त्या अवैधरित्याने गुजरातमध्ये लखमापूरला न नेता ते गुजरातमध्ये आले नाही. ह्याच पॉईंटवरचे त्यांनी जे काही डिपार्टमेंटचे पोलीस म्हणा किंवा कर्मचाऱ्यांनी जे पकडलं आणि त्याच्यामुळं जे काही शेतकऱ्यांना बसणारा फटका शेतकऱ्यांचंच धान्य खरेदी करायचं पण अवैधरित्याने जो काही विकला जातो. तर ह्याच ठिकाणी गाडी पकडलेली आहे. गुजरात हायवे गुजरात बॉर्डर आणि पोलिसांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. जे अवैधरित्याने धान्य घेऊन जात होतं ते पकडलेले आहे. तुमचं नाव काय? बरोबर. तुम्ही काय करता इथं? बरं 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 बरोबर. म्हणजे हा सरहद्दीचा पॉईंट आहे आणि इथं अवैधरित्याने ज्या काही गाड्या वाहतूक इकडे तिकडे माल नेतात त्याची चेकिंग होते. चेक नाका म्हणून आहे. हां. तर तुम्हाला थोडक्यात याची माहिती आहे का जी काही गाडी पकडले काही कुठं कोणत्या पॉईंटला? एवढं नाही का माहीत. येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या तुम्ही प्रत्येक गाड्या चेक करता कसं काय करता? बरोबर बरोबर
प्रत्येक गाडी चेक करतो. बरं, रात्रीचे प्रत्येक गाड्या तुम्ही चेक करता. निवासी किंवा राहायला इथेच आहे का? बरं. ड्युटीचा टायमिंग कसा असतो? आणि 24 तास 24 तास ड्युटी. सोबत कोणी असतं का तुम्हाला? आम्हाला वनरक्षक आहे. वनरक्षक बाकी मित्र? बरं बरं, चालेल, ठीक आहे. आपण बघतो हा जो पॉईंट आहे हा गुजरातमधील आहे आणि ह्या ठिकाणी हा जो बोर्ड लावलेला आहे हा गुजरातच्या बाजूचा आहे आणि आपण त्या बाजूने जाऊ. इकडच्या साईडने महाराष्ट्र बॉर्डर, म्हणजे आपण सरहद गुजरात आणि महाराष्ट्र या पॉइंटवरती आज आहे. तर आपण बघितलं राजबारीला माहिती मिळाली सरहद्द पेठपासून 6 किमी अंतरावर असलेलं जी काही पॉइंट आहे गुजरात आणि महाराष्ट्र गाडी पकडलेली आहे त्या संदर्भात आपण धन्यवाद. सोपान पवार पेठ.